चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नुमः। अखंडानंदरूपाय सविज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुंडाख्यगुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री रामचंद्र प्रभूंच्या चरणकमलानं अत्यंत पावन झालेली संतश्रेष्ठ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या परमपावन सानिध्यानं पुण्यमय झालेली गोदावरीच्या परमपवित्र प्रवाहानं पुलकित झालेली पुण्यपावन झालेली अशी ही नगरी, या नाशिक नगरीमध्ये आजपासून श्रीमद भागवताची सेवा कथेच्या रूपानं करण्याकरता आपण एकत्रित आलेलो आहोत। इथून पुढे 6 दिवस आपल्याला श्रीमद भागवताची कथा ऐकायची आहे। ही कथा मी आपल्या समोर जरी व्यक्त करणारा असलो तरी सुद्धा ती माझ्या एका बुद्धीच्या मर्यादेमध्ये, माझ्या मर्यादित दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं व्यक्त करण्याची मला प्रेरणा होईल, ज्या पद्धतीनं व्यक्त करणं योग्य असेल, शक्य असेल, तसे व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मला याची कल्पना आहे की आपण सर्वजण श्रीमद भागवताचं अनेक वेळेला श्रवण केलेलं आहे। श्रीमद भागवत माहिती नाही असं महाराष्ट्रामध्ये कोणी नाही, भारत देशामध्ये कोणी नाही। महाराष्ट्रामध्ये मराठीतून श्रीमद भागवत कथेचं निरूपण करणारी एक मोठी दिव्य अशी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे। तरीही सुरुवातीला मी हे निवेदन करणं माझं कर्तव्य समजतो, हा परिहार देणं माझं कर्तव्य समजतो की आत्तापर्यंत श्रीमद भागवताच्या कथेचं मराठीतून निरूपण करणारी जी अत्यंत दिव्य परंपरा महाराष्ट्राला लाभली, त्या परंपरेचा पायिक होण्याचीही पात्रता माझ्या ठिकाणी नाही याची मला कल्पना आहे। तशा अर्थाने, पारंपरिक अर्थाने मी भागवत कथाकार नाही, मी तशा अर्थाने पुराणिक नाही, मी भागवताचा अभ्यासक आहे। मी भागवत अभ्यासणारा एक विद्यार्थी आहे। भागवत हे मानवी जीवनाला एक व्यापक आयाम प्राप्त करून देतं, स्वजीवनाकडे बघण्याची एक स्वतंत्र दृष्टी देतं, ज्या दृष्टीमध्ये
तत्वज्ञान आणि भक्ती याचा अतिशय सुंदर, मनोज्ञ आणि यथायोग्य असा समन्वय भागवतांनी करून दिलेला आहे. त्या ज्ञानभक्तीच्या निरूपणाकडे माझा कल राहील. मी भागवताचा तशा अर्थाने विस्तार करणारा कोणी भागवत कथाकार नाही आहे. मला जर आपण विचाराल की तुम्ही कोण आहात, तर मी पहिलं उत्तर आपल्याला असं देईन की मी ज्ञानोबाराय तुकोबारायांचा एक वारकरी आहे. एवढंच उत्तर मी माझ्या पुरतं देईन. मी ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आहे, मी गाथ्याचा अभ्यासक आहे, भागवताचाही मी अभ्यासक आहे. मला याची पूर्ण कल्पना आहे की वारकरी संप्रदायाचं जे स्वरूप आत्तापर्यंत संतांनी अतिशय प्रेमानं सांभाळून महाराष्ट्राच्या समोर मांडलं, त्यामध्ये प्रवचन, कीर्तन, भजन, हरिपाठ आदी सगळ्या गोष्टी अत्यंत विचारपूर्वक अशा समाविष्ट केल्या गेल्या. आणि वारकरी संप्रदायाच्या सप्ताहाला एक अतिशय सुंदर स्वरूप संतांनी आतापर्यंत प्राप्त करून दिलं. आपल्याला कदाचित याची कल्पना असेल की संपूर्ण भारत देशामध्ये कीर्तन ही संकल्पना ज्या अर्थाने वापरली जाते त्या अर्थाने ती महाराष्ट्रामध्ये वापरली जात नाही. महाराष्ट्रामध्ये कीर्तन या संकल्पनेला आपल्या मराठी संतांनी, महाराष्ट्रातल्या संतांनी एक खूप व्यापक अर्थ प्राप्त करून दिला. बाहेर कीर्तन या शब्दाचा अर्थ फक्त भजन एवढाच केला जातो. पण आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराजांपासून ते निळोबारायांपर्यंत, निवृत्तीनाथ महाराजांपासून ते निळोबारायांपर्यंत जी संत परंपरा आपण शिरोधार्य मानत आलेलो आहोत, या संत परंपरेने या कीर्तन या संकल्पनेला फार वेगळा अर्थ प्राप्त करून दिला. कीर्तन म्हणजे फक्त भगवंताचं नामस्मरण असा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी केला नाही. म्हणून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी ही जी टीका ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केली, तिचं वैलक्षण्य, तिचं वेगळेपण जर आपल्याला वारंवार जाणवत राहील तर त्याच्यातला हा एक महत्त्वाचा विषय आपण डोळ्यासमोर ठेवा की भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायामधल्या सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः या श्लोकावर ज्या ज्या संस्कृत, प्राकृत अथवा अन्य भाषांमधून टीका करणाऱ्या महात्म्यांनी कीर्तन शब्दाचा जो अर्थ दिला त्याच्यापेक्षा वेगळा, स्वतंत्र, व्यापक आणि परिपूर्ण अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तन या संकल्पनेचा आपल्याला सांगितला. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी फक्त मी आपल्या समोर ठेवतो. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः, याच्यामध्ये सततम कीर्तयन्तो, कीर्तन या शब्दावर बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा, विशद आत्मचर्चा ती उदंड गाती. महाराष्ट्रातल्या कीर्तनाचे दोन विभाग आहेत. त्याच्यातला एक विभाग नामस्मरणयुक्त भक्तीचा आहे आणि दुसरा विभाग चिंतनशील अशा ज्ञानाचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एका बाजूने कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद हे उदंड गाती हे भजनही सांगितलं, पण त्या माझी आत्मचर्चा विशद करीती हेही कीर्तनाचं स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. कीर्तन काय आहे याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी केला. मी हा विचार एवढ्या करता आपल्याला सांगतोय की महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाने सप्ताहाचं इतकं सुंदर रूप, परिपूर्ण रूप आपल्या समोर दिलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये भागवत कथा, रामायण
अथवा अन्य कथा, आणि अगदीच अलीकडचा काळ बोलायचा झाला तर शिवमहापुराण कथा यांनी आमच्या संतांनी निर्माण करून दिलेल्या आमच्या सप्ताहाचं स्वरूप पूर्ण बिघडवून टाकलं. मी स्पष्ट बोलतोय. त्यामुळे आमची ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं बंद पडली सप्ताहातली. आमचा हरिपाठ उरकावा लागतो आता कथेमुळे. आमच्या नामस्मरणाला तन्मयता राहिली नाही. मी दोष कथेला देत नाही आहे. कथेचं जे स्वरूप मांडलं गेलं आहे, ज्या हेतूनं मांडलं गेलं आहे, अंतःकरणामध्ये ज्या विचाराला धरून या कथेचं स्वरूप समाजासमोर व्यक्त करण्याचे प्रयत्न होतात, या सगळ्या प्रयत्नांमध्ये आपण कुठली तरी एक भक्ती परंपरा, कुठली तरी एक ज्ञान परंपरा, कुठला तरी मानवी जीवनाचा परिपूर्णतेकडे चालत असलेल्या विचार प्रवाहाला खीळ घालतो आहोत, याचं क्वचित तरी भान महाराष्ट्रातल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांची परंपरा जपणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या वक्त्या श्रोत्याला असलं पाहिजे, एवढीच माझी प्रामाणिक भावना आहे. आणि म्हणून मी भागवत कथा करणार नाही असं नाही. 6 दिवस इथून पुढे मी आपल्याला भागवताचं निरूपण माझ्या मर्यादित बुद्धीनं जसं जमेल तसं करणार आहे. परंतु माझ्या या कथेमुळे कुणाच्या हरिपाठात विघ्न नाही आलं पाहिजे. माझ्या कथेने कुणाचं भजन थांबलं नाही पाहिजे. माझ्या कथेने कुणाचं ज्ञानेश्वरी पारायणात विघ्न नाही आलं पाहिजे. म्हणून आपण फक्त कथाच इथं ठेवलेली आहे. बाकीचा विचार आपण करत नाही आहोत. संध्याकाळच्या एका सत्रामध्ये ज्या 3-4 तासांमधून मला आपल्यासमोर भागवतातला जो विषय प्रतिपादित करायचा आहे तो विषय मी आपल्यासमोर बोलणार आहे. पण 1-2 गोष्टी मला सुरुवातीला माझ्या कथेचं स्वरूप म्हणून आपल्यासमोर मांडायची आपण परवानगी द्या. 1-2 गोष्टी फक्त सुरुवातीला सांगतो. आपण सगळेजण भागवत ऐकणारी मंडळी आहोत. आतापर्यंत अनेकांनी अनेक वक्त्याच्या मुखातून भागवत ऐकलेलं आहे. ते सगळे वक्ते मोठे आहेत. त्यांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे आपल्यापर्यंत भागवत पोचवलंय. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाची प्रीती आपल्या अंतःकरणात वाढावी, भगवंताच्या स्वरूपाबद्दलचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं, भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा ओघ अखंड आपल्या मुखातून प्रवाहित होत राहावा, याच्याकरता सगळ्याच कथाकारांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे भागवत कथा आपल्यासमोर मांडली. मी ही भागवतच करणार आहे. आपल्याला भागवतातल्या सगळ्या कथा माहिती आहे. ध्रुवाची कथा माहिती आहे, प्रल्हादाची कथा माहिती आहे, जडभरताची कथा माहिती आहे. भागवत महात्म्यात प्रकट झालेली आत्मदेव ब्राह्मणाची कथाही आपल्याला माहिती आहे. भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला आपल्याला ऐकून माहिती आहेत. भगवंतांनी लोणी कसं चोरलं हे आपल्याला ऐकून माहिती आहे. त्या बाललीला करत असताना भगवंताने गोपाळ आणि गोपिकेच्या दाढी वेणीची गाठ मारली हे आपल्याला ऐकून माहिती आहे. आपण भगवान श्रीकृष्णांचं चरित्रच ऐकायला आलेलो आहोत याचीही मला कल्पना आहे. परंतु माझी कथा ही त्या ठीक माझी कथा ही त्याच अनुषंगाने जरी जाणारी असली, मी काही 12 स्कंधापेक्षा वेगळा एक स्वतंत्र म्हणून कोणता 13 स्कंध आपल्या समोर व्यक्त करणार नाहीच आहे. भागवतामध्ये जे सांगितलेलं आहे तेच मी बोलणार आहे, त्याच संबंधानं बोलणार आहे, भागवतातलंच आपल्याला सांगणार आहे. परंतु माझी कथा ही घटनांमध्ये अडकत नाही. माझी कथा घटनांच्या मागे असणारी जी मानवी वृत्ती आहे, घटनेच्या मागे असणारा, घटनेत अंतर्भूत असणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये निर्माण होणारा जो विचार आहे,
त्या विचार आणि वृत्तीला व्यक्त करण्याचा प्रयत्न करणारी माझी कथा आहे. कदाचित मी आपल्याला एखादी कथा लांब लचक सांगेन आणि त्या दिवशी मी आपल्याला संपूर्ण एक दिवस सुदामाचं चरित्र सांगेन, कदाचित एक दिवस पूर्ण भगवान श्रीकृष्णांच्या लीला सांगेन. एवढं मला करता येणार नाही असं नाही, पण मला क्षमा करायला पण मी हे करणार नाही आहे. मी ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आहे, मी गाथ्याचा अभ्यासक आहे, मी दासबोधाचा अभ्यासक आहे. त्यामुळे वक्ता कसा असावा कसा नसावा याचा भागवतानी आणि संत वाङ्मयांनी केलेला विचार हा माझ्यासमोर आदर्श म्हणून आहे. मी माझ्या विचाराच्या मर्यादेत असं बोलू इच्छितो आता की स्वतः रडणं आणि श्रोत्यांना रडवणं इतक्यातच भागवत संपवावं या मताचा मी नाही. मी स्पष्ट बोलतो, मला क्षमा करायला पण सुरुवातीलाच. उगीच श्रोत्यांना गदगद गदगद रडवायचं, वक्त्यांनी रडायचं, उगीच आपले रुमाल ओले करून घ्यायचे, या सगळ्यापेक्षा सुद्धा जो शोक आपल्या मनात निर्माण होणार आहे, जे कारुण्य आपल्या मनात निर्माण आहे ते होणार आहे, त्या कारुण्याच्या मागची विचारधारा काय आहे याच्यावर प्रकाश टाकावा असं मला वाटतं. करुणा निर्माण होऊ नये असं माझं म्हणणं नाही, तुमच्या डोळ्यात पाणी येऊच नाही, आपण कोरडं राहावं असंही मला म्हणायचं नाही, वक्त्यांनी कोरडेपणाने भागवत सांगावं असंही मला म्हणायचं नाही. भागवतातले काही प्रसंग असे आहेत की त्या प्रसंगामध्ये वक्ता आणि श्रोता या दोघांच्याही डोळ्यात पाणी नाही आलं, त्यांचे डोळे ओलावले नाहीत, तर ते दोघंही दगड आहेत असं समजावं. इतकं कारुण्य निर्माण करणाऱ्या काही कथा आहेत. पण या सगळ्या कथांच्या मागे व्यास महर्षींना ही कथानक आपल्या समोर मांडण्याची का आवश्यकता वाटली? याच्यातून आपल्या जीवनाची परिपूर्णता साधण्याकरता, आपलं जीवन गांभीर्यानं पाहण्याकरता कोणती विचारदृष्टी द्यावी असं व्यास महर्षींना वाटतंय. नेमकं परीक्षित राजा 7 दिवसामध्ये स्वजीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो म्हणून तो मुक्त झाला असं समजायचंय. भगवद्गीतेचा विचार करताना पहिल्या अध्यायामध्ये धनुष्यबाण ठेवणारा अर्जुन शेवटच्या अध्यायामध्ये करिष्ये वचनम तव अशी ग्वाही देतो. हे वैचारिक परिवर्तन जे अर्जुनाच्या ठिकाणी झालेलं दिसतं ते प्रत्येक अध्यायातून कोणत्या रूपानं आपल्या समोर येतं. दुसऱ्या अध्यायातून तिसऱ्या अध्यायात गेलेला अर्जुन नेमका विचारात कुठे बदललाय? दुसऱ्यातून 15व्यात जाणारा अर्जुन विचाराच्या दृष्टीनं नेमका कोणत्या पायरीवर आणि कोणत्या वैचारिक पातळीवर प्रगल्भ झाला? हे जर आम्हाला गीतेच्या अभ्यासानं कळत नसेल तर आम्ही हे प्रांजळपणाने मान्य केलं पाहिजे की आम्ही गीतेचे अभ्यासक म्हणून कमी पडतो. आमच्या जीवनामध्ये वैचारिक परिवर्तन झाली पाहिजेत. एक अतृप्त, अशांत, अपूर्ण असं जीवन कुठेतरी संत वाङ्मयाच्या, संतांच्या मुखातून निघालेल्या विचाराच्या रूपानं कुठेतरी परिपूर्ण, व्यापक, प्रगल्भ आणि शांत व्हावं ही सामान्य अपेक्षा आहे ना. म्हणून थोडा माझ्या कथेचा जो प्रवास आहे तो संतप्ततेकडून संतृप्ततेकडे जाणारा असावा अशी माझी अपेक्षा आहे. आपण सगळेच संसाराने संतप्त आहोत. श्रोतेच आहेत असं नाही, वक्ता सुद्धा संसारानं संतप्तच असतो. मी सुद्धा एक सांसारिक जीव आहे, मी सुद्धा देहधारी आहे, माझ्या ठिकाणी सुद्धा अज्ञान आहे, माझ्या अंतःकरणातही भावभावनांचे कल्लोळ उमटतात. पण या सगळ्या प्रसंगामध्ये नेमकं भागवत आम्हाला कुठे आधार मिळतं, आधार म्हणून राहतं. ज्ञानोबारायांची कोणती ओवी आमच्या बोटाला धरून त्या प्रसंगातून आम्हाला बाहेर काढते? समर्थांचा कोणता श्लोक त्या प्रसंगातून बाहेर पडून आम्हाला थोडंसं वरून त्या प्रसंगाकडे एका प्रगल्भतेनं बघायला शिकवतो? तुकोबारायांचा असा कोणता अभंग आहे की त्या अभंगानं त्या प्रसंगामधून निर्माण झालेल्या सुखदुःखातून
उद्विग्नता आणि उन्मत्तता या दोन्ही दोषापासून आम्ही वेगळे राहतो, हे जर आम्हाला कळायचं असेल, हे जर आम्हाला शिकायचं असेल, हे जर आम्हाला पाहायचं असेल, तर आम्हाला संत वाङ्मयाचा अभ्यासक झालं पाहिजे. नुसता श्रोता होऊन चालणार नाही, नुसता वक्ता होऊन चालणार नाही. त्यामुळे माझी कथा ही प्रसंगात अडकणारी नाही आहे. मी प्रसंग सांगणारच नाहीये असं नाही, पण प्रल्हाद सांगायचे. अरे तुम्हाला माहिती नाहीत का प्रल्हाद कोण आहेत? हिरण्यकश्यपूच्या पोटी आलेल्या प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने किती त्रास दिला आणि त्याच्यातून प्रल्हाद नामस्मरणाने कसे तरुण गेले, हा प्रसंग तुम्हाला ज्ञात नाही का? आतापर्यंत अनेक कथांमधून तुम्ही तो ऐकलाय ना. मग त्या कथेच्या विस्तारात मला आत्ता स्वारस्य नाही आहे. या कथांमधून प्रल्हादाची वृत्ती आणि हिरण्यकश्यपूची वृत्ती, या वृत्तींचा शोध स्ववृत्तीमध्ये घेण्याची एक प्रेरणा आपल्या ठिकाणी निर्माण झाली तर माझं भागवत सार्थकी लागलं असं मी म्हणेन. आमच्या मनातला हिरण्यकश्यपू कुठे आहे? आणि जर हिरण्यकश्यपू आमच्या मनात असेल, आमच्या वृत्तीत असेल, तर आमच्या वृत्तीतले प्रल्हाद कुठे आहेत? आम्ही का आमच्या वृत्तीतल्या प्रल्हादाला झाकून आम्ही हिरण्यकश्यपूचं प्रदर्शन मांडत बसलोय? हे जर भागवत ऐकून आपल्याला कळणार नसेल तर भागवताची कथा मला करायची नाही. मी गोष्टी सांगेन तुम्हाला, 4 गोष्टी सांगेन, मन तुमचं रिझवेन, थोडासा विनोद सांगेन, तुम्हाला थोडंसं हसवेन, प्रसंगी तुमच्या डोळ्यातून पाणी काढण्याची कला माझ्या ठिकाणी थोडीफार आहे. एक वक्ता म्हणून आतापर्यंत जे मी मिळवलेलं आहे त्याच्यातून तेवढं कौशल्य तर मला नक्की जमतं की खोटं रडून श्रोत्यांना खरं रडवता आलं पाहिजे. वक्त्यांनी खोटं रडून श्रोत्यांच्या डोळ्यातून खरं पाणी काढता आलं पाहिजे. एवढं वक्तृत्व तर मला आतापर्यंतच्या या प्रसंगातून, आतापर्यंतच्या कीर्तन प्रवचनातून निदान अभ्यासता तरी आलं असेल. पण मला क्षमा करा, मला हे करायचं नाही. मला वृत्तीचा शोध घ्यायचा आहे, मला विचाराचा शोध घ्यायचा आहे. आणि रामायण महाभारत ही जे आपले इतिहास आहेत ना, हे इतिहास आम्हाला ते शिकवतात. भागवत महापुराण आहे. पुराण आम्हाला काय शिकवतं आणि कोणत्या रूपाने शिकवतं याचा विचार आम्हाला करता आला पाहिजे. पुराणातली वानगी पुराणात असतात हेही मला माहिती आहे. त्यामुळे ती वांगी नाही आहेत, ती वानगी आहेत. नाहीतर पुराणातली वांगी, पुराणात कुठेही वांग आलं नाही, कुठलीच भाजी आली नाही. वानगी असा शब्द आहे. वानगी म्हणजे उदाहरण. पुराणातली उदाहरणं पुराणात शोभून दिसतात कारण त्याच्यामध्ये अतिशयोक्ती असते. असेलही कदाचित, नाकारत नाही. पण ज्या अर्थी व्यासांनी पुराणांची रचना केली आणि व्यास महर्षींना त्या कथेची अतिशयोक्ती आपल्या समोर जर मांडायची असेल तर व्यासांसारख्या दिव्य दृष्टीच्या महात्म्यांना अतिशयोक्ती अलंकाराचा विचार सुद्धा काहीतरी विशिष्ट हेतूने करावा लागला असेल. या संत वचनावर, संत चरणावर आणि संत वाङ्मयावर डोळे झाकून विश्वास ठेवून आपली कथा आपल्याला पुढे न्यायची आहे. मी शंकाही उपस्थित करणार आहे, त्याबद्दलही बोलणार आहे. म्हणून मी सुरुवातीला मगाशीच आपल्याला बोलून आलो की संतप्ततेकडून संतृप्ततेकडे आपल्या विचाराचा प्रवास असला पाहिजे. संतप्त तर आम्ही आहोतच, तगमग तर आमची आहेच आहे, अपूर्णता तर जीवाचा स्वभावच आहे, जीवाचं व्यावर्तकत्व आहे. देहाची जडता तर आपल्या ठिकाणी आहेच आहे, पण त्याच बरोबरीनं आपल्या ठिकाणी आत्म्याचं चैतन्यही आहे. एका बाजूला हिरण्यकश्यपू सारखा बाप आहे आणि दुसऱ्या बाजूला सुरुची सारखी माता आहे. या दोन्ही वृत्ती आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठे शोधायच्या आहेत? या वृत्तींचा आणि आमचा ज्या वेळेला एकमेकांसमोर सामना होतो तेव्हा पराभूत करायला आलेल्या राजसी आणि तामस वृत्तींना आम्हाला कोणत्या विचाराने पराभूत करायचं आहे
आणि भगवंताच्या नामचिंतनाच्या आणि भगवंताच्या स्वरूपचिंतनाच्या आनंद प्राप्तीकडे आणि आनंदमयतेवर आम्हाला आरूढ व्हायचं आहे. हे मुळात भागवत आणि रामायण कथेचं तात्पर्य आहे. भागवत कशा करता आम्ही ऐकायचंय मी पुढे बोलतो त्या संदर्भात. त्यामुळे माझी कथा ही प्रसंगात अडकणारी नाही आहे. प्रसंगाच्या मागचा विचार आणि वृत्तीचं चिंतन करण्याकडे मी लवकर प्रवृत्त होतो. माझा स्वभाव तो आहे. एक वक्ता म्हणून जो स्वभाव लागतो तो प्रत्येक वक्त्याचा समान असतो असं नाही, थोडंसं वेगळं. प्रत्येकाची एक विचारशैली वेगळी असते. एखाद्या कथानकामधून कुणाला काय घ्यायचं असतं हा कदाचित वक्ता म्हणून प्रत्येकाला वेगवेगळं मांडायचं असू शकतं. आणि जर वेगवेगळं मांडता येत असेल तर एका कथेचे अनेक आयाम आपल्याला जर त्याच्यातून प्राप्त होणार असतील तर मला माझ्या कथेतून ते हवं आहे. आणि म्हणून मी कथेचा विचार करताना थोडा तात्विक विचार करणार आहे, थोडा तार्किक विचार करणार आहे. भागवत हे महापुराण कोणत्या अर्थानं आपल्या समोर येतं याचा विचार थोडासा करणार आहे. त्यामुळं ही कथा सुरू करण्याच्या पूर्वी दोन प्रार्थना, दोन विनंत्या आपल्या समोर मला करायच्या आहेत. पहिली विनंती प्रत्येक वेळेला सांगण्यातच आलेली आहे, ती म्हणजे कृपा करून आपले मोबाईल फोन आपण सायलेंट मोडवर ठेवा. मला त्याचा त्रास होणार नाही कारण मी तुमच्यापासून थोडा लांब आहे. तुम्हालाच त्याचा त्रास होईल. तुमच्या भोवती बसलेल्या आजूबाजूच्या श्रोत्यांना त्याचा त्रास होईल. आपण सायलेंट मोडवर ठेवा. अतिशय आवश्यक असतील तर ते फोन आपण घ्या, मी नाही म्हणत नाही आहे, पण व्हायब्रेट किंवा सायलेंट मोडवर ठेवून आपण सध्या तरी 1-2-3 तास तरी त्याचं तोंड बंद करा. माझं एकट्याचं चालतंय तेवढं पुरेसं आहे. दुसरी सूचना थोडीशी गांभीर्याने आपण घ्या. ते म्हणजे या कथेमध्ये काही प्रसंग असे निर्माण होतील की ज्या प्रसंगांमधून, ज्या विवरणांमधून आपण विचाराला प्रवृत्त व्हाल, आपण भावना विवश व्हाल. भावना विवश होणं मी नाकारत नाही आहे. भगवान श्रीकृष्णांची कथाच अशी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ऐकून रडला नसेल तर त्याला मी माणूस म्हणायला तयार नाही आहे. भागवत ऐकून ज्याला काहीच भावनाच काही व्यक्त कराव्या वाटल्या नाहीत तर मी त्याला माणूस म्हणत नाही आहे. पण तरीही माझी प्रार्थना हात जोडून आपल्या सर्वांना आहे, ती म्हणजे या कथेमध्ये मध्ये भजन होईल, नामस्मरण होईल. काही विशिष्ट कथांमधून आपल्या भावना उद्दीपितही होतील. माझी प्रार्थना एवढीच आहे की कृपा करून आपली जागा सोडून कोणीही उठून अथवा समोर येऊन नाचण्याचा प्रयत्न करू नका. ही माझी प्रामाणिक आणि अंतःकरणपूर्वक प्रार्थना आहे. माझी प्रार्थना आहे, नाचू नका. याच्यात दोष आहे का? दोष नाही. अनेक श्रोत्यांना अंतःकरणातल्या भावना थांबवता येत नाहीत, व्यक्त व्हावं वाटतं. अनेक कथांमधून तशा पद्धतीनं लोक समोर येऊन नाचतातही, जागेवर उभा राहूनही नाचतात. पण माझी प्रार्थना आहे, माझ्या कथेमध्ये असं करू नका. कारण मी असं समजतो आपल्या भावनांचा अनादर करावा ही माझी भावना नाही आहे. आपल्या भावना आपण अभिव्यक्त करूच नयेत असंही मला म्हणायचं नाही आहे. पण मला असं म्हणायचं आहे की भागवताने आम्हाला जर काही विचार दिला असेल, भागवताने जर आम्हाला ज्ञान आणि भक्ती याचा समन्वय करून दिला असेल तर अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या भावनांना, भावनांच्या उद्रेकाला आम्हाला विचारानं संयमित करता आलं पाहिजे.
कारण मला असं वाटतं की संत वाङ्मय अथवा भागवतासारखे जे ग्रंथ आहेत, रामायणासारखे जे ग्रंथ आहेत, या ग्रंथांचा विषय हा संयम आहे. संयम. आम्हाला काही नाही जमलं तरी चालेल, पण संयम जर प्राप्त करून घेता आला तर आमच्या जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सुकर करता येतात. मला संयमावर आत्ता बोलायचं नाही आहे, आत्ता मला संयम सांगायचा नाही आहे, पण भागवताचा रामायणाचा विषय आहे संयम. उद्या सकाळी तुला राज्याभिषेक होणार आहे हे दशरथाने रामचंद्र प्रभूंना सांगितलं, पण राज्याभिषेक होण्याकरता 14 वर्ष लागली. तो 14 वर्षाचा संयम हा रामायणाचा विषय आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेले. दशमस्कंधाचा पूर्वार्ध. भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेले, अक्रूर आले आणि भगवंताला कंसाच्या यज्ञामध्ये घेऊन गेले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुन्हा गोकुळामध्ये आले नाहीत. जे गोकुळ भगवंताला प्राणप्रिय आहे, ज्या गोपिका भगवंताला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेत, ज्या गोपाळांमध्ये भगवान फक्त प्रेम भोगण्याकरता म्हणून अवतरित झाले, ज्या गोपिकांच्या प्रेमाला जगतामध्ये कुठल्याही प्रेमाची तोड नाही आहे, त्याची कुठेही तुलना होऊ शकत नाही आहे, असं अलौकिक प्रेम ज्या गोपिकांनी केलं, त्या गोपिकांकडे नंतर भगवंताने ढुंकूनही पाहिलं नाही, तरीही गोपिकांच्या अंतःकरणातला संयम सुटला नाही. हा भागवताचा विषय वाटतो मला. भारवी नावाचे एक संस्कृत कवी आपल्याकडे होऊन गेले. भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झालेलं सारस्वत हा एक फार वेगळा विषय आहे. आणि त्या दृष्टीनं आपण भारतीय जेवढे श्रीमंत आहोत, जगतामध्ये कोणीही तेवढं श्रीमंत नाही इतकं आपलं सारस्वत प्रगल्भ आणि व्यापक आहे, श्रीमंत आहे. त्यामध्ये भारवी नावाचे एक कवी होऊन गेले. त्या भारवींचा एक श्लोक आहे, सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृणुते हि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. भारवी बोलतात. या श्लोकाच्या मागचा इतिहास खूप मोठा आहे, मला तो सांगायचा नाही, पण श्लोकाचा अर्थ आवर्जून सांगायचा आहे. निदान या श्लोकाच्या पूर्वार्धाचा तरी अर्थ सांगायचा आहे. सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परम आपदाम पदम. भारवी म्हणतात, कोणतीही गोष्ट मनात आली म्हणून पटकन करू नये. सहसा विदधीत न क्रियाम. कोणती गोष्ट एकदम सहसा करू नये. मनात आलं ना, आम्ही करून टाकलं. कुठली गोष्ट एकदम अविचारी धाडसाने माणसाने करू नये. दुर्दैवाने अविचारी धाडसाला उत्स्फूर्तता असं एक नामाभिधान अलीकडच्या काळामध्ये दिलं जातं, पण उत्स्फूर्तता वेगळी असते आणि अविचारी धाडस वेगळं असतं. सहसा विदधीत न क्रियाम. कोणती गोष्ट एकदम सहसा करायला जाऊ नये, एकदम करायला जाऊ नये. पटकन मनात आलं करून टाकलं नाही का. ते सांगतात, अविवेक परम आपदाम पदम. कारण अविवेक हा माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक संकटांचा निर्माता असतो. परम आपदाम पदम. अविवेक. अविवेकाने अनेक आपत्ती माणसाच्या जीवनात येतात, अनेक आपदा येतात. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी थोडा विचार आवश्यक आहे. आणि तो संयम जर आम्हाला पाळता आला, आमच्या मनात आलं ना आम्हाला ब्रह्मज्ञान झालं, होत नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. संयम ठेवा. बहुनाम जन्मनाम अंते. संयम ठेवा. भक्ती निर्माण व्हायची आहे, लगेच निर्माण होणार नाही. प्रथमम महताम सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धा तेषाम धर्मेषु ततो हरिगुणश्रुती ततो रती अंकुरोत्पत्ती. असं करत 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 भक्ती निर्माण होईल. संयम ठेवा.
भगवत चरणाविषयीचं प्रेम आमच्या मनात आलं ना आम्ही प्रेम केलं, होत नाही. योगशास्त्रातली समाधी आम्ही नाक धरून बसलो आणि समाधी लागली, होत नाही. संयम पाहिजे. तत्र एकाग्रम मनः कृत्वा, आसन पहा, चित्ताची एकाग्रता करा, संयम ठेवा, होईल. होणार नाही असं नाही. श्रद्धा, विश्वास, सातत्य या गोष्टी परमार्थाच्या मूलभूत आवश्यक गोष्टी आहेत, ज्या कोणत्याही साधन परंपरेचा आधार आहेत. विश्वास आणि सातत्य नसेल तर साधना होत नाही. आणि तो विश्वास अंतःकरणामध्ये बाळगणं हाच संयम आहे. होईल. परमात्मा कृपा करतील आपल्यावर. आज नाही उद्या करतील, उद्या नाही परवा करतील, नाही वर्षांनी करतील, 10 वर्षांनी करतील, पुढच्या जन्मी करतील. करतील हा विश्वास तर हवा. एका महात्म्याची कथा सांगतात. एक महात्मा एका झाडाखाली तप करत बसला. तप करता करता आयुष्य उलटून चाललं. वयाच्या 90 मध्ये तो महात्मा आला. केस पांढरे झाले, दाढी पांढरी झाली, भुवया पांढऱ्या झाल्या, शरीर थरथरायला लागलं, शरीरावर सुरकुत्या पडल्या. तरी परमात्म्याबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये आपण करू, ध्यान करू, मरेपर्यंत हेच करायचं आहे. एके दिवशी झाडाखाली ध्यानाला बसणार तेवढ्यात नारद महर्षी समोरून जाताना दिसले. हिंदीमध्ये व्रज के भक्त नावाचं एक पुस्तक आहे. व्रज के भक्त कुठे मिळत असेल तर आवर्जून बघा. त्यातली कथा आहे. समोरून नारद महर्षी जाताना दिसले आणि या महात्म्याला असं वाटलं की नारदांचं दर्शन झालं. जवळ गेले, नमस्कार केला. नारदांना विचारलं कुठे निघालात? नारद महर्षी म्हणाले भगवंताकडे चाललोय वैकुंठात. त्या महात्म्याने विचारलं नारदा, तुम्ही जर देवाचं दर्शन घेऊन देवाला भेटणार असाल तर माझं एक काम कराल का? म्हणे काय? काय नाही, मी तप करत बसलोय, अगदी तारुण्यामध्ये तपाला बसलोय, आता 90 आली. देव जर भेटले तर एवढंच तुम्हाला जर लक्षात राहिलं, त्या गडबडीमध्ये जर भेटले देव तर त्यांना एवढंच विचारा की इतकं तप मी करतोय, मला कधी दर्शन देणार आहे ते एकदा सांगा म्हणावं, विचारून तरी पहा. नारद म्हणाले ठीक आहे. गेले, देवाचं दर्शन झालं, बोलणं झालं. परत निघताना नारदांना स्मरण झालं. नारदांनी देवाला विचारलं, देवा तो भक्त विचारत होता त्याला कधी भेट देणार, कधी दर्शन देणार, कधी कृपा करणार? भगवंताने विचारलं कोण भक्त? नारदांनी सांगितलं असं असं आहे, 90 आलाय, शरीर पडायची वेळ झाली, आता त्याला दर्शन दिलं पाहिजे देवा. तारुण्यापासून ते वृद्धावस्थेपर्यंत तुमचं ध्यान करतोय, दर्शन द्या. भगवंताने सांगितलं ठीक आहे. नारदाने विचारलं मग काय सांगू त्याला, कधी दर्शन द्यायला कधी येणार, कृपा कधी करणार? भगवंताने सांगितलं त्याला असं सांगा की तो ज्या झाडाखाली बसलाय ना, त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर मी दर्शन देईन. त्याला सांगा तो ज्या झाडाखाली बसला त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर मी कृपा करीन म्हणून सांगा त्याला. नारद महर्षीने डोक्याला हात लावला, कारण ते झाड चिंचेचं होतं. नारद महर्षी म्हणाले अरे हा कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही नाहीये, हा तर अति दुष्ट आहे. तो महात्मा आपला प्राणपणाला लावून ध्यान करतोय आणि हा म्हणतो परमात्मा की तेवढ्या वर्षानंतर मी दर्शन देईन. नारदांनी सांगितलं देवा इतकं म्हणे, त्याचं ठरलंय, माझं ठरलंय, मी कधी कृपा करायची हे माझ्यावर अवलंबून आहे. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन यमैवेश वृणुते ते न लभ्या. उपनिषदांनी चिंतन केलंय. ज्या वेळेला भगवंताला कृपा करायची असते त्याच वेळेला परमात्मा कृपा करतो. नायमात्मा प्रवचने, तो प्रवचन करून आत्मा प्राप्त होत नाही. न मेधया, नुसत्या बुद्धीनं तो प्राप्त होत नाही. न बहुना श्रुतेनं,
आपण बहुश्रुत असलो म्हणजे आत्मा आपल्याला प्राप्त होत नाही. ज्या वेळेला भगवंताला कृपा करायची असते त्याच वेळेला ते होतं. यमैवेश वृणते ते न लभ्या, त्यालाच, सगळ्यांना नाही. भगवान म्हणाले मी काही करू शकत नाही, जा सांगा त्याला. नारद महर्षी म्हणाले आता त्याला कोणत्या तोंडाने सांगू? तू ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर भगवान कृपा करणार. कसं सांगू? तो वेडा होईल, भगवंताला शिव्या देईल, सोडून देईल, परमार्थ ध्यान सोडून देईल. नारद मनात मध्ये विचार करतात, त्याच्या समोरून जाताना त्याला त्याचं ध्यान लागलेलं असावं, डोळे बंद असावेत आणि तेवढ्यात निघून जावं म्हणजे उत्तर द्यायची वेळ येऊ नये. नारद महर्षी निघाले, पण हा वाटच बघत बसला होता, नारद कधी येतात. नारदांना बघितल्याबरोबर पुढे गेला, पुन्हा दर्शन घेतलं. देवाची भेट झाली. काय भाग्यवान नारदा तुम्ही. बरं आहे ना देवाचं? बरं आहे. आणि मग शेवटी विचारलं, माझा प्रश्न स्मरणात राहिला का हो तुमच्या? तेवढं विचारलं देवाला. आता नाही म्हणायची पंचायत, हो म्हणायची पंचायत. शेवटी नारदाने सांगितलं जसं असेल तसं असेल. नारदाने सांगितलं, देवाला विचारलं तुमच्यावर कधी कृपा करणार? काय म्हणाले? त्याने सांगितलं काही नाही, देवाने तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर भगवान कृपा करतील. नारदांना वाटलं हा वेडा होईल, देवाला शिव्या देईल, तिथून निघून जाईल, साधना सोडून देईल. पण हे ऐकल्याबरोबर तो महात्मा आनंदानं बेभान होऊन त्या झाडाखाली नाचायला लागला. नारद महर्षींना आश्चर्य वाटलं. ते म्हणजे तुम्हाला कळलं ना मी काय सांगितलं ते? कळलं. काय कळलं? या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर भगवान कृपा करणार. बघितलं झाड, बघितलं, पानं मोजलीत, अगणित आहेत. मग भगवंताची कृपा होण्याची शक्यता दिसत नाही तरी वेड्यासारखे नाचताय काय? वेड लागलं काय? नाही. कशामुळे नाचता? तुमचा निरोप ऐकून नाचतो. अरे मग ह्याच्यात नाचण्यासारखं काय? उलट दुःख वाटण्यासारखं आहे. खजील झालं पाहिजे तुम्ही, देवाचा नाद सोडला पाहिजे, देवावर रागावलं पाहिजे तुम्ही. नाचता काय? कशासाठी नाचता? त्या भक्तांनी सांगितलं, देवाने काय निरोप दिला सांगा? म्हणे या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर कृपा करीन असं देवाने सांगितलंय. मग नारदा लक्षात घ्या ना, तेवढ्या वर्षानंतर का होईना पण कृपा करीन म्हणाला ना, मी थांबायला तयार आहे. हा संयम आहे, हा संयम आहे. म्हणून माझी प्रार्थना आहे, खुर्ची सोडून मध्ये येऊन नाचू नका. माझी प्रार्थना आहे, जागेवर उभा राहून नाचू नका. हातवारे करण्याने काही नाही. आपण जागेवर बसून नामस्मरण करून जो आनंद मिळवू शकतो त्या आनंदाची अभिव्यक्ती कदाचित तुमच्या हातात नसेल, मला कल्पना आहे. म्हणून मी म्हटलं मला भावनेचा अपमान नाही करायचा आहे. पण संयम हा जर भागवताचा विषय, परमार्थाचा विषय आहे, तर त्या संयमात आपण ही भागवत कथा पूर्ण करूया. माझी प्रार्थना दोन गोष्टींची आहे, ती आपल्या समोर मी मांडली आहे. आपण भागवत श्रवणाकरता इथे बसलेलो आहोत. आम्हाला भागवत ऐकायचं आहे, मलाही सांगायचं आहे, जसं जमेल तसं मला सांगायचं आहे. आपल्यालाही ऐकायचं आहे, म्हणूनच आपण आलेला आहात, म्हणूनच बसलेला आहात, याची मला कल्पना आहे. पण माझा पहिला प्रश्न थोडासा अंतर्मुख करणारा असेल कदाचित, पण मला आपल्याला असं विचारायचं आहे, असं सांगायचं आहे की आपण जे भागवत ऐकणार आहोत, ज्या भागवताचं श्रवण आपल्याला करायचं आहे, ते कशासाठी? भागवत आम्ही का ऐकावं? त्याच्याने पुण्य प्राप्त होतं, ठीक आहे, ते तर तुम्हाला दानानेही प्राप्त होतं, ते तर तुम्हाला सत्य आचरणानेही प्राप्त होतं, ते तर आपल्याला आता आपल्याच गावामध्ये गंगा आहे, गंगेच्या स्नानानं पूर्ण पुण्य प्राप्त होतं. आपण मंदिरात जाऊ, देवाला नमस्कार करू तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. काहीच न करता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्य प्राप्त होतं. याच्याकरता भागवत कशा करता? भागवताच्या श्रवणाने असं काय आहे? म्हणून मी सुरुवातीलाच बोललोय,
मला कथा सांगायच्याच नाही आहेत. आपल्या जीवनाचा आणि भागवत कथेचा काही अनुबंध आहे. व्यास महर्षींनी जे भागवत निर्माण केलं, भगवान शुकाचार्यांनी जे भागवत परीक्षिती राजाला सांगितलं, त्या परीक्षिती राजाच्या जीवनाचा उद्धार करणारं हे भागवत परीक्षिती राजाच्या जीवनाचं मोजमाप घेऊन, त्या जीवनाचं परिशीलन करून, तो परीक्षिती राजाचं ते जीवन हे सकल मानवी जीवनाचं एक प्रतिनिधी आहे. या प्रतिनिधित्वाच्या भूमिकेतून या मानवी जीवनाकडे बघून अभिव्यक्त झालंय. मला मान्य आहे की आपण कधी कुणाच्या गळ्यात सर्प अडकवायला गेलो नाहीये. परीक्षितीप्रमाणे आपल्याकडून पातक झालं नसेल, संतांचा अपमान झाला नसेल, कदाचित कुणाची शापवाणी आमच्या संबंधानं व्यक्त झाली नसेल, कदाचित तशा पद्धतीची क्रिया आमच्याकडून घडली नसेल, पण आपण कुणाकडे तरी गेलो, त्याच्याकडे आपण काही पाणी वगैरे मागितलं आणि त्याने जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला राग येतो की नाही, हा माझा प्रश्न आहे. आम्हाला राग येतो की नाही? तुम्ही माझ्याकडे आलात, तुम्ही माझ्याकडे काही मागणं करताय, तुम्ही मला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताय आणि मी केवळ तुमच्याकडे दुर्लक्ष करून वेगळ्याच कामामध्ये गुंतून गेलो, तुम्हाला मी तुमचा अपमान केला अशी भावना होईल की नाही? होईल. कारण आपण माणूस आहोत. आपण आपल्या भागवत कथेच्या पहिल्या दिवशी आपण सगळे मिळून हे मान्य करूया की आपण माणसं आहोत. त्यामुळे मनुष्यत्वाच्या ज्या ज्या मर्यादा आणि स्वरूपानं मनुष्यत्व जीवनाचं व्यापकत्व या दोन्हीलाही आपण गृहीत धरून 7 दिवस पुढे जाऊया. राग येईल की नाही? येईल. मी दुर्लक्ष केलं, राग येईल. कोणीतरी समोरून येताना नमस्कार, मी बघितलंच नाही त्याच्याकडे, निघून गेलो, त्याला राग येईल. तो म्हणेल का हो, मी एवढा वाकून नमस्कार केला आणि हे कोण समजतात स्वतःला महाराज, यांना मी दिसत नाही का, माणसं दिसत नाही का, हे काही संत लागून गेले का, हे काही तुकाराम महाराज आहेत का, म्हणेल की नाही मनुष्य? राग येईल की नाही? माझा मुद्दा तिथेच आहे. परीक्षितीच्या जीवनामध्ये घडलेली घटना ही कदाचित आमच्या जीवनात घडली नसेल, घडणारही नाही कदाचित, पण त्या घटनेतून परीक्षितीच्या मनोवृत्तीचं जे दर्शन समाजाला घडलं किंवा संतांना घडलं किंवा त्या वृत्तीच्या दर्शनाचे जे दुष्परिणाम त्याच्या जीवनावर पडले, निर्माण झाले जीवनामध्ये, ते दुष्परिणाम त्याच मनोवृत्तीतून आपल्या जीवनात निर्माण होणार नाहीत का? परीक्षिती राजा शिकारीला गेला, तिथं असं झालं, मग ते झालं, त्यांनी पाणी मागितलं, मग त्यांनी पाणी दिलं नाही म्हणून यांनी त्याच्या गळ्यामध्ये साप अडकवला. मग त्यांचे चिरंजीव खेळायला गेले होते, ते घरात आले, वडील ध्यानस्थ असताना गळ्यात कोणी साप अडकवला म्हणून विचारलं. मग शापवाणी उच्चारली की ज्याने कुणी हा साप अडकवलेला असेल त्याला 7 दिवसानंतर सर्पदंश होऊन मरण येईल. आमच्या जीवनात हे घडलं नाही. आम्ही कुठेही शिकारीला गेलो नाही, आम्ही कुठेही कुणाच्याही संतांच्या गळ्यामध्ये सर्प अडकवण्याचा दोष पत्करला नाही, असं कुकर्म आमच्याकडून घडलं नाही. पण कुकर्म घडण्याच्या मागेही एक माणसाच्या मनामध्ये निर्माण होणारी स्वाभाविक भावना असते की ज्याचा परिणाम म्हणून ते कुकर्म माणूस करत असतो. आणि त्या कुकर्माचं प्रत्युत्तर म्हणून मोठ्या व्यक्तींकडून अविवेकानंच पण अशा पद्धतीचाही विचार बोलून दाखवला जातो की मानवी जीवनामध्ये क्षणकाल निर्माण होणाऱ्या कुवृत्तीला, अपरिपक्व मनोवृत्तीला इतकी मोठी शिक्षा देण्याचं कारण नसतं. मी थोडासा मानसशास्त्राचा विचार करत पुढे जातो. कदाचित आम्ही साप अडकवला नसेल, पण आमचं कुणाकडे तरी दुर्लक्ष झालं असेल की दुर्लक्षित त्या व्यक्तीनं आमच्या जीवनाच्या संबंधानं अकल्याणाची भावना व्यक्त केली नसेल. कशावरून? माणूस बोलू शकतो हे.
एखादी व्यक्ती समोरून येते, त्याने मला हात जोडून जयहरी केलं, मी त्याला रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे होतं, मी न म्हणता त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेलो, तो म्हणेलच की नाही, कोण समजतात हे महाराज लोक स्वतःला, अहो हे असेच अभिमानी असतात आणि कुठंतरी ॲक्सिडेंटमध्ये मरतात. ही शापवाणी त्याच्या मुखातून येणार नाही का? येण्याची शक्यता नाही का? येईलच असं मी म्हणत नाही, पण येण्याची शक्यता नाही का? मला सांगा, परीक्षिती राजाच्या जीवनामध्ये घडलेली घटना आणि आता मी सांगतो ती घटना, या मनोवृत्तीत काय फरक आहे? या मनोवृत्तीत काही फरक नाही आहे. आम्हाला भागवत ऐकायचंय कशा करता? कारण भागवतामध्ये घडणाऱ्या घटना, भागवतामध्ये सांगितल्या गेलेल्या घटना, या घटना म्हणून कदाचित वेगळ्या असतील, पण परीक्षिती राजाला भगवान शुकाचार्यांनी जे भागवत सांगितलं त्याचा आमच्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध आहे, अप्रत्यक्ष नाही. अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवल्यानंतर भगवंतानी केलेल्या उपदेशाचा तुमच्या माझ्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध आहे, अप्रत्यक्ष नाही. आम्ही कधी धनुष्यबाण उचललं होतं म्हणून खाली ठेवलंय म्हणू नका. आम्ही अरे अर्जुनाने तरी एकदाच ठेवलं असेल, आम्ही पावला पावलाला धनुष्यबाण खाली ठेवत पुढे आलेलो. वारंवार धनुष्यबाण खाली ठेवलंय आम्ही. स्वकीयांसमोर ठेवलंय का परकीयांसमोर ठेवलंय याची चर्चा नाही. आम्ही धनुष्यबाण खाली ठेवलंय. पराजित मनोवृत्तीनं आम्ही जगलेलो आहोत. पापाचं भय वाटतं म्हणून आम्ही कर्तव्य कर्मापासून परांगमुख झालेलो आहोत. आम्ही धनुष्यबाण खाली ठेवलंय. धनुष्यबाण खाली ठेवलं, शस्त्र खाली ठेवणं, याचा अर्थ असा नाहीये की खरंच शस्त्र आम्ही खाली ठेवलंय. आम्ही मनाने पराजय स्वीकारलाय. आणि हा कुणासमोर स्वीकारला नाही आम्ही सांगा? आमचा मुलगा मोठा झाल्यावर आम्हाला बोलतो, आम्ही मनाने पराजय स्वीकारतो. आमच्या मुली मोठ्या झाल्या, आम्हाला बोलतात, आई तुला काही कळत नाही, बाबा तुम्ही असेच आहात, आम्ही पराजय स्वीकारलाय. आमचा मोठा भाऊ आम्हाला बोलला, आम्हाला धाकटा भाऊ बोलला. जाऊ द्या, कुठेही पराजय न स्वीकारणारे लोक निदान स्वयंपाकघरात तरी पराजय स्वीकारतात. आमची मनोवृत्ती पराजित झाली, मग भगवंताचा उपदेश आमच्या जीवनाचा प्रत्यक्ष संबंध ठेवत नाही का? भागवत आमच्या जीवनामध्ये त्या घटनांच्या रूपानं घडलं नसेल, पण आमच्या जीवनातलं भागवत हे कदाचित वेगळ्या घटना पण समान मनोवृत्तीचं प्रदर्शन करणारं नाही का? आम्ही भागवत का ऐकावं? काही नाही, कथा आहे, ऐकलं पाहिजे, हा विधी आहे. ऐका, जिथं भागवत आहे तिथं विधी आहे. ऐका, भागवत ऐका. ऐका का? तर तो विधी आहे, शास्त्रांनी सांगितलेला विधी आहे. तीर्थयात्रा करा, करा. भागवत ऐका, ऐका. भजन करा, करा. ज्ञानेश्वरी वाचत चला, वाचत चला. कशा करता? कशा करता? आम्ही कधीतरी अंतर्मुख होऊन या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आम्ही हे का करतो. याच्यातून मिळणार काय? आपली रोजची कथा संपते. आजही कथा संपेल, उद्याही संपेल, 30 तारखेलाही संपेल. पण या रोजची कथा संपल्यानंतर या कथेच्या मंडपातून बाहेर पडताना कुठेतरी मनामध्ये काही शिदोरी बांधून घेतली आहे का विचाराची? ते विचार वक्ता म्हणून माझे नाही आहेत, ते विचार आहेत भागवताचे, ते विचार आहेत ज्ञानोबारायांचे, ते विचार आहेत तुकोबारायांचे, ते विचार आहेत समर्थांचे, ते विचार जनाबाईंचे, ते बहिणाबाईंचे विचार माझे नाही आहेत. पण आम्ही इथून जाताना काय घेऊन जाणार आहोत? आम्ही 7 दिवसात, या 7 दिवसात मुक्त मी करणार नाही. मी आत्ताच सांगून जातो, 7 दिवसामध्ये परीक्षिती राजा मुक्त झाला, आम्ही सुद्धा श्रवणाला बसलो, आम्ही मुक्त झालो पाहिजे, होणार नाहीत. आत्ताच सांगतो,
कारण का? कारण मीच झालो नाही, मी तुम्हाला काय म्हणून मुक्त करीन? परीक्षिती राजाला भागवत सांगणारे भगवान शुकाचार्य होते. ती तुलना नाही आहे. माझं म्हणणं अगदी साधं आहे. मी अगदी खरं बोलतो, स्पष्ट बोलतो. माझ्या भागवतामुळे कदाचित कुणाला भगवान नाही भेटले, काही वाटणार नाही. भेटणार नाहीत हे मला माहितीच आहे. माझ्या भागवताने कदाचित कुणाच्या पारमार्थिक संकल्पना स्पष्ट नाही झाल्या, मला काही वाटणार नाही. माझ्या भागवताने कदाचित कुणाचा परमार्थ सुदृढ नाही झाला, मला काही वाटणार नाही. माझ्या भागवताने आपापसातले ऋणानुबंध तरी प्रेमाचे निर्माण झाले आणि त्याचा प्रपंच जरी चांगला झाला तरी मला असं वाटतं की तो चांगला प्रपंच हे चांगल्या परमार्थाचं प्रतीक आहे. म्हणून मी म्हणत नाहीये की या 7 दिवसामध्ये आम्हाला भगवान श्रीकृष्ण डोळ्याला दिसले पाहिजेत, दिसत नाहीत. पण निदान भगवान श्रीकृष्ण डोळ्याला दिसले पाहिजेत, त्यांची उपासना आपल्याकडून घडली पाहिजे, इतक्या प्रेरणा जरी या 7 दिवसामध्ये मला एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी जरी निर्माण करता आल्या तरी माझं भागवत सार्थकी लागलं. आम्ही भागवत का ऐकावं? काय मिळतं त्याच्यातून? कथा ऐकून मिळतं काय? ध्रुवाची कथा लहानपणापासून अनेक वेळेला आम्ही ऐकत आलेलो आहोत. जुन्या लोकांना माहिती आहे, गच्चीवर जे रात्री गच्चीवर झोपलेले आहेत अशा लोकांना हे माहिती आहे. बेडरूम मध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांना कदाचित हे कळणार नाही. पण वडिलांबरोबर, आई वडिलांबरोबर गच्चीवर झोपून उघड्या आकाशामध्ये चांदण बघणाऱ्या सगळ्यांना हे माहिती आहे की लहानपणापासून त्या ताऱ्याकडे बोट दाखवत आमच्या आई वडिलांनी आम्हाला ध्रुवाची कथा ऐकवलेली आहे. आम्ही ऐकत आलेलो आहोत. कुठे ध्रुव? कथा जर बालपणापासून आत्तापर्यंत ऐकतच आलेलो आहोत तर आमच्या जीवनातला ध्रुव कुठे? कुठे? विस्तार करत नाहीये. पण आम्ही का ऐकलं पाहिजे हे मी आपल्याला विचारतो. आतापर्यंत आपण अनेक वेळेला भागवत अनेकांच्या मुखातून ऐकलंय. का ऐकलंय? त्याच्यातून मिळालं काय आपल्याला? त्याच्यातून पुण्य मिळालं असेल, ते पुण्य जेव्हा आम्हाला भोगायची वेळ येईल तेव्हा आमचा हा देह पडलेला असेल. कारण कर्मातून प्राप्त होणाऱ्या पुण्याचा परिणाम मरणोत्तर असतो. कदाचित ते पुण्य आमच्या मरणानंतर आम्हाला भगवंताच्या धामात नेईल, भगवंताच्या जवळ नेईल, भगवंताचं दर्शन करून देईल. पण नंतर आत्ता काय? आत्ता आम्ही हा 7 दिवसातले रोज 4 तास असे एकूण 28 तास जर आम्ही इथे खर्च करतो आहोत तर त्या 28 तासाच्या मोबदल्यात आम्हाला आमच्या जीवनात आज काय फलश्रुती प्राप्त होते याचा विचार केला पाहिजे. हा व्यवहार नाही आहे हे मला मान्य आहे. आम्हाला इथून काहीतरी नेता आलं पाहिजे. भागवतातून आम्हाला काहीतरी नेता आलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही व्याख्यानात कुठेही एक शब्द फार समानत्वानं वापरला जातो. टेक अवे काय? व्हॉट इज टेक अवे? टेक अवे काय? काय घेऊन काय जायचंय आम्हाला? बरोबर काय न्यायचंय? आम्ही भागवत ऐकलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे. आम्ही रामायण ऐकलं पाहिजे गोष्ट खरी आहे. रामचंद्र प्रभूंना असं झालं आणि दुसऱ्या दिवशी वनवासात गेले आणि 14 वर्ष असं झालं, अशा राक्षसांना मारलं आणि तशा राक्षसांना मारलं. ती शूर्पणखा अशी होती, रावण असा होता, रावणाचा महाल तसा होता. रामचंद्र प्रभू अशी गेले, मारुतीरायाने हे केलं ते केलं, गोवर्धन त्या द्रोणागिरी उचलून आणला. हे मान्य ना झालं की आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा, हे झालं की आता एका श्लोकात सगळं रामायण आहे, एका श्लोकात सगळं भागवत आहे. झालं. आम्ही कुठे आहोत?